त्यांची भेट नाही घेतली. त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं. एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल का? दोन्ही राष्ट्रवादी माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही. कारण वारंवार साहेब पण सांगतात की जयंत पाटील साहेब त्यांच्यासोबत होते. हो, पण आता सध्या त्यांच्या पदभार घेतलेलं आहे, पदग्रहण केलेलं आहे, त्यांचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी तिथं हजर होतो. अनायसे बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंगही होती, पण त्यानंतर माझी त्यांची भेट नाही झाली. आमदार सदाभाऊ खोत यांनी तुमच्यावर खालच्या दर्जाचे आरोप केलेले आहेत. तुम्ही कटकारस्थान करता, अगदी महाराष्ट्राचे शकुनी मामा सुद्धा आहात अशा पद्धतीने त्यांच्या मुलानं सुद्धा चुकीचे आरोप केलेले आहेत. 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण. अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ आता आपल्याला मिळालेलं आहे. काय वाटतं? असं आहे की दादांनी आता घोषणाच केलेली आहे म्हटल्यावर मी बोलून काय उपयोग आहे. आपलं संख्याबळ एवढं आहे, मग काँग्रेस आणि आपण आणि परत समविचारी पक्षाबरोबर आपण बघू ना. आता मी आत्ताच आलो आहे सांगलीत मुंबईहून. चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. दादांची रक्कम होणार का? मी आज काही त्याच्यावर बोलत नाही. बघतो ना कोण निवडून आले. अजून निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो, त्यांचं काय मत आहे ती चर्चा करतो, मग त्यावर भाष्य करू. चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरेल का? नाही, दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही. आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. दादा